उजाडलेलं आहे. पक्षी बी जागे झालेले इथं. आपल्याकडून झाली एक मिस्टेक, गलती. 30-35 रुपये भाव चालू आहे आता लिंबाला. आणि लिंबच नाहीत लिंबुण्याला. आपण घेतला आता गाडगं भरून देव ठेवून आहे त्या जागेवर. मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. हे बघा, आज आपण आलो आहे लिंबुण्याला दारे धरायला. हे बघा, गाडीच्या लाईटांनी आज बी ब्लॉग चालू करतोय. केवळ इथं हेव पाईप होता पहिल्यांदी आणि हेव पाईप जोडलेला होता ना. आपलं हेव पाईप जोडायचा होता म्हणून डोक्यात नव्हतं. मोटर चालू केली, हेव पाईप जोडलेलं होतं बा. ते जोडिता सगळं मी वाला झालं आहे. पॅन्ट आणि ते नाही तर आधीच केला असता चालू. मोटरच्या टायमाला चालू करून आणल्यावर पाणी गेलेलं आहे आपलं खाली. आता व अंधार आहे. आपली 5 वाजता लाईट येत असते. मी 5:30ला आता मोटर चालू करून आणलेली आहे बाली म्हणून. इथं पाणी पडत आहे तर इथून खाली जायचं आहे भिजीत. तर तुम्हाला दिसत नसेल नीट, बघा सगळं अंधाराचा अंधार आहे. मोबाईलच्या टॉर्चवरच व्हिडिओ चालू आहे, त्यांनी सगळं दिसाना बिवा ब्लर येत आहे काही. बा आपल्या मधल्याच वावरावर लिंबुण्याला पाणी आहे. बघूत आता कुठवर लाईन गेली वर. आपल्याला जोडाजोडी करूच तर बा थोडं कमी पार जोडूच तर आपल्यालाही कडीला लाईन गेलेली. मधल्या पट्टीतली बा शेवटची लाईन चाललेली आहे भिजायची. आणि आता बा उजाडायला लागले थोडं बा सूर्य उगं निघून. बा मधली वावरपट्टी सगळी भिजून झालेली आहे. आता खालच्या वावरात चाललाय पट्टीत. खालच्या कडीला आहे बापा, रस्त्याच्या कडीला. बाई इथं तर फुटलं लगेच. इथे आता बुजावून लागायचं. इथे टाकलं बुजून. आता जायचं खालच्या वावरावर. आता आपलं सगळं उजाडलेलं आहे. पक्षी बी जागे झालेले इथं बा. पक्ष्याचा आवाज, चिमणे पक्षी. ना आता आपली दुसरी लाईन बी कडीला गेलेली ती झाली. आणि ही बी खालच्या वावरातली कडीला गेलेली. बघा, आपल्याकडून झाली एक मिस्टेक, गलती. याला पाणी सोडायचं होतं बा. इथं वार आहे त्याचं, इथं जातं ह्या लिंबुनीला एक. पण ध्यानात नाही राहिलं. डायरेक्ट वर 12 फूट. आता ती एवढी झाली की नाही, इथं 12 देऊन त्या लिंबुनीला पाणी द्यावं लागेल. लिंबुनीला बी आणलो की बा इथं वालाचं ते येले त्याला बी द्यावं लागतं. जातं इथं हे होतं केवढंच आहे. हे केवढा मोठा आहे. कसली फुलं आलेत वालाच्या झाडाला. भा बघ लगेच जमा झाली. जिथं दार आहे तिथं जमाच होतीत लगेच. बा आता दिलं इथं थोडं दिलं लावून त्या झाडाला पाणी. लिंबुनीला आणि वालाच्या याला चाललं बा. गेलं लिंबुनी पैसे पाणी गेलं तर वर. की बा कसं फुल तुंबाडलंय. पाण्याला कसा आडा लागला तर पाणी इकडं फुटायला लागलं बा इथं. त्याच्यामुळे काढावं लागेल पाला. लिंबुनाचा पाला गळायला किंवा पायाने काढावा लागतो. पाणी लगेच फास्ट पळतं, नाही तर इथं फुटून गेलं असतं पाणी. बा लिंबुण्याचं पाला इथं किती आलेलं आहे. हेच लिंबुण्याचं पाल्यानेच खते बा. लिंबुण्याला किती खत पडतं बा. आपण जेव्हा लिंबुण्या भिज होतं त्याला लिंब तर काही नाहीत. आणि जेव्हा आपले लिंब होते तर लिंबाला भाव नव्हता बा. आता 30-35 रुपये भाव चालू आहे. आणि आता बारकाई लिंब येतो की बघा. आता हे मोठे होस तर भाव किती रथोय आणि किती नाही. बाय डोंगरामुळं सूर्य उगला तरी तिथं आपल्या घरापाशी दिसतो, इथून दिसत नाही.
लवकर इथं खाली पाणी आले. एवढीच लाईन ही राहिली लाईन अजून ही एक शेवटची एवढी लाईन राहिली आता ही फोडायची हिच्यावर. पण 30-35 रुपये भाव चालू आहे आता लिंबाला. आणि लिंबच नाहीत लिंबुण्याला. आता शेवटच्या या लाईनीवर खालच्या पट्टीतल्या वावरातल्या लाईनीवर मग राहिली फक्त वरची पट्टी भिजायची. आता सांगतो तुम्हाला 7:15 वाजून गेले. आता 7:19 झाल्यात. आपण 5:30ला आणली होती चालू करून. 2 एवढ्या वावरात किती टाईम लागलाय मग 5:30 अर्धा पाऊण आलं आपल्या सगळ्यात वरच्या वावरात पट्टीत पाणी. खालच्या दोन्ही झाल्या आता सगळ्यात वरचे आले. पहिली लाईन फोडलेली याला तर माहिती तुम्हाला 2 जागे पाणी इथून इकडं आणि इथून इकडं. काहीला 1-2 झाडाला ती कोण बी पहिली कोण बी दाखवतो तुम्हालाच. हिचं लेवल नाही म्हणून बाया पटेल 2-3 जाग्यावर पाणी 2-3 दिवसापासून नुसते दारे चालू आहेत. आता दारे सोडून काहीच नाही दुसरं काम. 4-5 दिवस झालं कांदे, 2-3 दिवस कांदे, ज्वारी, गोट, लसूण, ते बाजरी आणि आज लिंबुण्या सतंक. आता तेच दाऱ्याचे तर गहू बी इकडं वाळायला लागलेली तर काही काढायचं चालू आहे काम. तर सूर्य बी डोंगरापाशी उगायला लागलेला आहे. हळूहळू वर येतोय. दांडाचं बंद केलं इकडच्या दांडाचं बंद केलं आणि इकडं चालू केलं. आता इथून इकडं झालंय भिजून आता इकडं राहिलंय. आणि सूर्य तर सगळं आपलं उगून आलेलाच आहे बघा. आपले राहिले आता ही लाईन भिजतीन 2 लाईन राहिल्या तर. आणि अजून आपली काय लाईट एकदा बी गेलेली नाही आहे आता लाईट चांगली टिकली सकाळ सकाळी दार धरले तर अजून लाईट बी नाही गेली. ही 12 ते 7 लाईट अशी तिच्यात नुसती लाईट जाते. आणि ही लाईट आता 6 ते 12 आहे सकाळी. ही लाईट एवढी जात नाही त्याच्यामुळे भरणं मी उराकलेलं आहे सगळं. आता 8 वाजले आता बघा. आता मी ब्लॉग बी हे कालचा सोडून देतो बघा. आता 8 वाजता ब्लॉग पडत असतो आपला, मी टाकीत असतो. 2 लाईनी राहिलेल्या आहेत. आता हे लिंबुनीला मध्ये लिंबुनी आहे तिथे तिला इकून पाणी किंवा आंबा दिसतोय तो ह्या लिंबुनीला इकून पाणी येतं. ह्या 2-3 लिंबुन्याला हे बघा शेवगा शेंगा आल्या तर सगळ्या शेवगाची पानं पळून गेली. त्या बायाला पाणी नाही. इथे गाडगं मांडलेलं असतं. त्या गाडग्यात पाणी आता टाकावं लागेल किंवा सगळे डुकरं शेवगा मोडतात म्हणून काट्या लावलेल्या. तर गाडग्यात पाणी टाकायला बी काही नाही. बघूत काय आहे का आता बघा. आपण आता काठीच काढूत काही नाही इथं टाकायला. काठी काढून गाडी घेऊत उचलून भरूत गाडगा. आता आपण घेतला आता गाडगा भरून देऊ ठेवून हाय त्या जाग्यावर. शेवग्याला दिलं ठेवून आता पाणी शेवग्याला होईल जाईन होईल डबल शेवगा हिरागार झालं. मी चाललो होतो मोटर बंद करायला. इथं इतका मोठा आवाज आला. डीपीत काहीतरी इरेल नाही फ्यूज गेलं. इथवर आवाज आलाय बा. इथून अर्धा किलोमीटर डीपी लांब आहे आणि आपलं भेजायचं झालंय. आता मी चाललो आंघोळ करायला. आता असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटू उद्या सगळे 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय. आताच नवीन ब्लॉग सोडा जाऊन बा पक्ष्याचा ब्लॉग आहे.